नमस्कार. आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन 2025 साली जितकेही गुन्हे घडलेले आहेत, वेगवेगळ्या हेड्स खाली प्रॉपर्टी ऑफेन्सेस, बॉडी ऑफेन्सेस, महिलांविरुद्धचे गुन्हे, सायबर गुन्हे, नार्कोटिक्सचे गुन्हे, फायनान्शियल इकॉनॉमिक ऑफेन्सेस आणि आपण जे काही प्रतिबंधक कारवाया केलेल्या आहेत, जे कन्व्हिक्शन्स झालेले आहेत, अशा स्वरूपाचे ट्रॅफिकचे काही इश्यूज असतात, आपण जे नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहेत, अशा मल्टिपल गोष्टींवर सविस्तर विश्लेषण आज सर्व पत्रकार बंधूंसमोर केलेलं आहे. जितकाही डेटा आपण शेअर करू शकतो तो संपूर्ण डेटा सुद्धा आम्ही आपल्या समोर शेअर केलेला आहे. ओव्हरऑल पोलीस खात्याच्या मते बाय अँड लार्ज कुठलाही मेजर लॉ अँड ऑर्डर आपला 2025 साली झालेला नाहीये आणि कुठलाही विदारक असा हिनस क्राईम 2025 साली झालेला नाहीये. मोठे मोठे बंदोबस्त आपण केलेले आहेत. इलेक्शन्सची प्रक्रिया सुद्धा नुकतीच पार पडलेली आहे आणि जे लोकोपयोगी कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत आणि पोलिसांची एफिशियन्सी वाढवण्यासाठी जे इनिशिएटिव्ह इंटरनल इनिशिएटिव्ह लागत असतात, ते सर्व इनिशिएटिव्ह घेऊन आपण बेस्ट पब्लिक सर्व्हिस किंवा लोकांना पोलीस सर्व्हिस देण्याचा आपण प्रयत्न. त्या 3 वर्षांपासून आपण बघतोय की आपण जवळजवळ 1500-1600 आफ्रिकन नॅशनल्सवर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज नार्कोटिक्सची कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त एक मोठी पंजाबी गँग पकडलेली आहे. हायड्रोपोनिक गांजामध्ये जी इंटरनॅशनल गँग या ठिकाणी ऑपरेट होत होती नवीन चिंचकरची, ती सुद्धा आपण या ठिकाणी पकडलेली आहे आणि ऍब्सोल्युटली झिरो टॉलरन्सच्या अंडर आपण ह्या सर्व गोष्टी नार्कोटिक्स संदर्भामध्ये आपण केलेल्या आहेत. पोलीस स्टेशन्स मध्ये सुद्धा आपण एक विशेष स्क्वॉड ची निर्मिती केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेन्सिटाईज केलेलं आहे. लोकांना सुद्धा सजग करण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्यांना हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून कुठल्याही स्वरूपाची नार्कोटिक्स संदर्भातली माहिती, मदत त्यांना हवी असेल तर ते आम्हाला संपर्क साधू शकतात. इन्सिडेंटली गेल्या 3 वर्षांमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याकडे लहान मुलं आणि मुली आणि वयस्क पुरुष आणि स्त्रिया ह्या मिसिंग होतात. किडनॅपिंगच्या केसेस कायद्याप्रमाणे दाखल होतात, पण गेल्या 3 वर्षभरामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 95% च्या वर हे सर्व डिटेक्शन झालेले आहेत. सर्व मिसिंग चिल्ड्रन आणि मुलं आणि मुली ह्या आपल्याला मिळून आलेल्या आहेत आणि त्यांचं विश्लेषण केलं असता आपल्याला असं निदर्शनास आलंय की घरात आई वडिलांसोबत काहीतरी टोचून बोललं म्हणून निघून गेलेत किंवा कोणी परिचित मुलासोबत बाहेर गेलेले आहेत. अशा स्वरूपाचेच बेसिकली आपल्याला त्याचं विश्लेषण मिळालेलं आहे. कुठल्याही स्वरूपाची गँग जी आपल्याला भीती असते की कुठली गँग अशा प्रकारे ऑपरेट होते आहे का, ज्याच्यामध्ये लहान मुलांना ट्रॅफिकिंग मध्ये म्हणजे प्रॉस्टिट्यूशन मध्ये किंवा बेगिंग साठी पुश करते आहे का, तर तशा स्वरूपाचं आपल्याला कुठेही गेल्या 3 वर्षाच्या डेटामध्ये आपल्याला आढळून आलेलं नाहीये. तरी सुद्धा पोलीस नेहमी तत्पर राहून कुठल्याही स्वरूपाचं जर मिसिंग असेल तर त्याला ऑपरेशन मुस्कान तहत आणि अदरवाईज तत्काळ त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो.